जागृती वहिनी प्रेग्नेंट आहे. काय? हो, सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं ह्या बातमीचं. जागृती प्रेग्नेंट आहे? खरंच ती प्रेग्नेंट आहे की नाटक करतेय? दीप, रश्मी, इतकी वर्ष ट्रीटमेंट घेऊनही तिला मूल होत नव्हतं आणि आता अचानक ती प्रेग्नेंट आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे गेला होता शैलू? आत्याकडे गेलो होतो मुक्ता वहिनीला भेटायला. कशी आहे मुक्ता? हे काही आपल्या लेकरापासून लांब असताना कशी असणार आहे? अरे रुद्राची आठवण येणारच ना. आई आहे त्याची ती. देवही नेहमी चांगल्या माणसांचीच परीक्षा का बघतो? सगळे नशिबाचे भोग असतात, दुसरं काय. अभ्यंकर असं काही करतील असं वाटलं नव्हतं. हा विश्वासघातकी माणूस सुट्टा कामा नये. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी, त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. तुम्ही काळजी करू नका मॅडम. आत्ताच माझं अभ्यंकरांच्या वकिलांशी बोलणं झालं. आता तो माणूस कायद्याच्या कचाट्यातनं सुटू शकणार नाही. अहो पण त्या वकिलाला सांगा ना काहीतरी गडबड करायला. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचंच पैसे देतो ना आपण त्याला. अगं ते शक्य असतं तर आपल्या वकिलाने सांगितलं नसतं का आपल्याला? आपल्या वकिलाचं हेच म्हणणं आहे की नीरजाने मागितलेले पैसे जर आपण दिले नाही तर मला सहज लटकवू शकते ती. अगं तुझ्या सासऱ्यांना सबूत दिला होता नव. तुझ्या मोठ्या दिरासनी देवेंद्रसनी खासदार करणार. काय? होय पुरी, देवेंद्रच खासदार होणार. याचा अर्थ बाबा लोकांना खरा नेता कधीच मिळणार नाही का हो? सोनाली, तुझं बोलणं कळत नाही बघ मला. पक्षात नौका आजपर्यंत राजकारणात नसलेल्या पण प्रामाणिक असणाऱ्या माणसाला उमेदवारी द्यायचे वारे आहेत. पण अशी माणसं राजकारणापासून पळतात. तुझा नवरा आहे की, त्याला विचारून बघ. तो तयार असेल तर त्याला करू खासदार. ह्यांना पण बाबा हे कसे राजकारणात वगैरे? का जावई बापूंना सुद्धा ही कल्पना नाही ना रुजायची? मी असं कुठे म्हटलं? अगं पोरी, काठावर उभं राहून राजकारणाचं तळ भ्रष्टाचाराच्या चिखलाने बरबटलेलं असतं. असं कांगावं करणं सोपं असतं. हो, पण चिखल साफ करायचं झालं तर आतमध्ये उतरावं लागतं. माझी चूक झाली वहिनी, मला क्षमा करा. फक्त एकदाच मला संधी द्या वहिनी. तुमच्यामुळे माझ्या रक्तावर, माझ्या पोटच्या गोळ्यावर मी विश्वास नाही ठेवला. त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावंच लागेल. आता जे काही परिणाम होतील त्यांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा अभ्यंकर. जागृती वहिनीला दिवस? हो, डॉक्टरच म्हणली तसं. आश्चर्य आहे. इतकी वर्ष कुठल्या कुठल्या डॉक्टरांचे ट्रीटमेंट घेऊनही जे शक्य झालं नाही त्याचं अचानक घडल्याचं कानावर आलं म्हणून. ही बातमी डॉक्टरांनीच खात्रीपूर्वक सांगितली आहे. तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं. बाबांचा फोन आला होता. हो, काय म्हणाले बाबा? देवेंद्र दादांच्या खासदारकीचा ठराव हा बाबांनी बैठकीत मांडलाय असंच म्हणत होते. चला, म्हणजे दादा खासदार होणार आहे नक्की. मी काय म्हणते, तुम्हीच का नाही निवडणुकीला उभे राहत? अगं मी कुठे राजकारणात जाऊ? मला नाही जमणार ते. पण का? ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे ना त्यांना करू दे राजकारण. मला नाही का त्यात इंटरेस्ट. आणि हा विषय आपण इकडेच थांबवूया. मी पोलिसांच्या जाळ्यामध्ये आता पुरता अडकलोय रमाकांत साहेब. मला 5 कोटी रुपयांची गरज आहे आणि तेही 48 तासांच्या आत. तुमची इतकी छोटी मागणी मी पूर्ण करणार नाही. तुमच्या पुढे 5 करोड काहीच नाहीत. दिले, तुम्हाला 5 करोड दिले